पावसाळ्याची चाहूल लागताच आपल्या अंगणामध्ये विविध झाडे आपण लावतो. त्यामध्ये अनेक झाडांना खूप सुंदर सुंदर फुलं लागलेली असतात. शास्त्रानुसार आपल्या अंगणामध्ये घरापुढे कुठली झाडे असावी आणि आपण त्या झाडांची काळजी कशी घ्यावी, कुठले खतं वापरावी, या पावसाळ्या ऋतूमध्ये आपण ही झाडे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा येत असते. आपलं घर पॉझिटिव्ह होत असतं आणि आपल्या आजूबाजूची जी हवा जी आहे ती शुद्ध राहण्यास मदत होत असते. तर अशी अनेक झाडं आहेत. तर मी कशा झाडांचा समावेश केलेला आहे, कुठकुठली झाडं मी आता आणलेली आहे, माझ्या गार्डनमध्ये कशा प्रकारची झाडं आहेत, त्यांची काळजी मी कशाप्रकारे घेत असते. तर आपण म्हणतो ना, सुख समृद्धी पैसा हे सर्व काही तर मिळतंच, परंतु अशी जी झाडं आहेत ती लावल्यामुळे आपल्या अंगणामध्ये या गोष्टींमुळे सुद्धा खूप फरक पडत असतो. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण झाडे तर लावतोच, परंतु काही वेल अशी असतात की यामुळे सुद्धा आपल्या गार्डनला शोभा येते, घराला सुद्धा. अगदी आपण हा वेल कुठेही चढवू शकतो. तर हा आहे मॉर्निंग ग्लोरीचा वेल. यामध्ये अनेक कलर असतात, पांढरा, गुलाबी, पिवळा आणि हा जांभळा कलर आहे. तर ही फुलं दिसायलासुद्धा खूप सुंदर वाटतात. अगदी लवकर मोठं होणारं हे झाड आहे. तर या झाडाला बिया येतात, बियांपासून आपण रोप तयार करू शकतो. परंतु काय झालं आहे, ह्या झाडाला भरपूर फुलं लागली, परंतु आता मला बी तर काही दिसत नाही. बघू नंतर आपण आलं तर याच्यापासून रोप तयार करू. त्यानंतर हे एक झाड आहे. तर हे सदाबहार म्हणजे सदा बहरलेलं असं सुंदरसं झाड. आज याच्यामध्ये कळीत रूपांतर झालेलं आहे. ही कळ्या जर दिसत आहेत ना, त्या आपण नंतर पुढे बघूच, याचं फुलात रूपांतर होईल. तर हे झाड ज्यावेळेस फुलं द्यायला लागतं तर अगदी पूर्ण झाड फुलांनी बहरतं. आणि हे जे आहे कण्हेराचं, कण्हेरामध्ये सुद्धा अनेक रंग असतात. कण्हेराची फुलं आपण देवांनासुद्धा हार वगैरे त्याचा बनवून वापरू शकतोच. ते थोडं विषारी आहे असं म्हणतात, परंतु आपण सांभाळून जर ही झाडं लावली तर आपल्या गार्डनची शोभा वाढवतात. तर हे सुद्धा खूप सुंदर झाड होतं. त्यामध्ये आता सध्या शेवंतीचं रोप लावायला सुरुवात करा, कारण पावसाळा असा एक ऋतू आहे, या ऋतूमध्ये आपण लावू शकतो. त्यानंतर गुलाबाची आपण झाडे लावू शकतो. तर हा गुलाबसुद्धा खूप सुंदर दिसतो, याला सुगंध आहे, यापासून आपण गुलकंदसुद्धा बनवू शकतो. त्यानंतर चिनी गुलाबाची फुलं, यामध्ये सुद्धा अनेक रंगसंगती असतात, तर ही आपण फांदींपासून तयार करू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारे अबोलीची फुलं, विविध रंगीबेरंगी फुलं, ह्यातली कुठलीही झाडं आपण बी म्हणून सुद्धा किंवा फांद्या लावू शकतो. तर हे सुद्धा सुंदर दिसणारं असं शोभेचं झाड आहे. हे झाड खूप मोठं होतं. तर मी हे काही महिन्यांपूर्वी आणलं, म्हणजे डिसेंबरमध्ये आणलं हे झाड, आणि आता तुम्ही याची ग्रोथ बघू शकता, खूप सुंदर झालेलं आहे. तर हे जर खाली लावलं तर खूप मोठं होतं. आणि हे आहे मधुमालती. मधुमालती आपला परिचयाचंच आहे. तर यामध्ये 2 कलरची फुलं येतात, पांढरा, लाल. तर ही फुलंसुद्धा खूप सुगंधित वाटतात आणि झाड अगदी छान असं फुलांनी बहरतं, म्हणजे झुपकेदार फुलं याला येतात आणि आपण याचा गजरासुद्धा बनवू शकतो. तर अशी सुंदर सुंदर झाडं आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो. आता हे हिरवगार सुंदर पानं असलेलं झाड म्हणजे जडे प्लांट. तर हे झाड अगदी दिसायला खूप सुंदर होतं. याचं आपण अनेक प्रकारे डिझाईनमध्ये सुद्धा, आकारामध्ये हे झाड वाढवू शकतो. अगदी बोन्सायसुद्धा करू शकतो. तर याच्यामध्ये 2 व्हेरायटी आहे. एक अशा प्रकारचं आहे, एकदम स्ट्रेट वाढणारं, आणि तुम्हाला आता आधी दाखवलं ते कसंही वाढू शकतं. तर बघा, मी अशी बरीच रोपं तयार केली. पूर्वी हे झाडं विकत आणली होती, त्यापासून आता अनेक रोपं तयार झालेली आहेत. तर मी काही मडक्यांमध्ये, अशा वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ही झाडं लावलेली आहेत. तर ह्या झाडाला कुबेराचं झाडसुद्धा म्हणतात. तर सुंदर पानं दिसणारी, ही नेहमी हिरवगार असणारी, आपल्या वास्तूसाठी खूप शुभ असं आहे. त्यानंतर ही काटेकोरांटी, यामध्ये अनेक कलर असतात, पिवळा, जांभळा, पांढरा. तर माझ्याकडे पांढरा आणि जांभळा या दोन्ही रंगाची काटेकोरांटी आहे. सध्या यालासुद्धा छान पालवी फुटलेली आहे, झुपकेदार आहे. मागच्या वर्षी जांभळ्या कलरची भरपूर फुलं निघायची. यामध्ये आता मी पांढऱ्या रंगाचा सुद्धा समावेश केलेला आहे.
ज्यावेळेस फुलं येतील तेव्हा आपण बघूच. त्यानंतर बाप्पांसाठी आपण ज्यावेळेस अर्पण करतो ते फूल म्हणजे गुलछडीचं झाड, ते सुद्धा मी लावलेलं आहे. त्याचीसुद्धा फुलं खूप सुंदर येतात. त्यानंतर शेवंतीमध्ये आपल्याकडे अनेक प्रकार असू शकतात, तर आपण ही रोपं तयार करू शकतो अगदी फांदींपासून. किंवा तुमच्याकडे झाडं असतील तर त्यांना कटिंग छान करा. जी खराब असतील ती काढून टाका. कुंड्यामधील जी पानं असतील ती काढून टाका, जेणेकरून झाडांना बुरशी येणार नाही. तर ही टिकोमाची व्हेरायटी आहे. यामध्ये सुद्धा अनेक कलर असतात. तर माझ्याकडे हा ऑरेंज कलरचा आहे, आणखीन गुलाबी कलरसुद्धा आहे. तर हे जे झाड आहे तर हे झुपकेदार वाढलेलं आहे आणि गुलाबी जे आहे ते खूप असं वेलासारखं वाढतं. तर अशा प्रकारे आपण दोन्ही रंगाची झाडं लावू शकतोच. तर यामुळे सुद्धा आपल्या गार्डनची शोभाही वाढवत असते. आता पारिजातकाचं सुद्धा झाड आहे, तर त्याचंसुद्धा मी कटिंग केलेलं आहे. पावसाळा हा असा एक ऋतू असतो, या ऋतूमध्ये आपण अनेक झाडांच्या फांद्या कट करू शकतोच. जास्वंद असो, पारिजातक असो, अशी अनेक मोठाली झाडं असतात. तरीसुद्धा आपल्या वास्तूसाठी शुभ झाडं आहेत. त्यामध्ये कढीपत्तासुद्धा. कढीपत्त्यापासून अनेक गुणकारी फायदे आपल्याला मिळत असतात. तर या झाडाची सुद्धा मी कटिंग काही महिन्यांपूर्वी केलेली होती. तर तुम्ही आता त्याची ग्रोथ बघू शकता. अगदी सुंदर, पानंसुद्धा खूप सुंदर झालेली आहेत आणि 1-2 पाऊस जरी पडला तरी आपल्या झाडांमध्ये आपल्याला बदल दिसायला लागतात. आपली झाडं ही छान झुपकेदार वाढतात. तर मला ही संपूर्ण जी झाडं आहेत ना, यामधील केरकचरा काढून झाडं ही थोडी नीट करायची आहे. यामध्ये मी निमोनी खतसुद्धा टाकणार आहे. तर ते सुद्धा मला घ्यायला जायचं आहे. आपण पुढे बघूच. मार्केटमध्ये गेल्यानंतर मी काय काय आणणार आहे. आपल्याला तर प्रत्येकांना वाटतं की आपल्याकडे सगळ्याच प्रकारची झाडं असावी, परंतु त्यांची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर ही मिरचीचं रोप आहे. तर हे साधारणतः 1 वर्षाचं आहे. मागे याला भरपूर मिरच्या लागल्या होत्या. सध्या आता फुलं येतात, पण मिरच्या लागत नव्हत्या. तर कधीकधी काय होतं, अति प्रमाणामध्ये आपण खत दिल्या गेलं तेव्हासुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. उन्हाळा एवढा कडक होता, ह्या उन्हामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये टाकल्या. म्हणजे जे भाजीपालाचा पालापाचोळा, केळीची सालं असं बरंचसं काही टाकलं. त्यामुळे काय झालं, जास्त प्रमाणात ह्या झाडाला मला वाटतं खत मिळालं असेल. तर आता हे सर्व काही नीट करायचं आहे. झाडांची थोडी कटिंगसुद्धा करायची आहे. तर मी बघा अशा प्रकारे जे कुठलेही केर कचरा होता किंवा यामध्ये जे टाकलेलं होतं सर्व काही ते काढून घेणार आहे आणि अनावश्यक जी रोपं उगलेली आहेत ती सुद्धा काढायची आहे. कारण आता सध्या पावसामध्ये आपल्याला आपल्या झाडांमध्ये अगदी एखादं पान जरी राहिलं तरी त्याला बुरशी येऊन झाड हे खराब होऊ शकतं. तर आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. म्हणून मी सगळी जी माती आहे झाडांची आणि त्यामधील रोपं जी आहे ते काढून घेतले आणि अशा प्रकारे पूर्ण माती ही खालीवर करून अगदी झाड खूप छान प्रकारे केलेलं आहे. या कुंडीमध्ये साधारणतः 2 रोपं आहेत अशा प्रकारे लावलेली. तर खूप मोठी झाली होती, तर मी ती सुद्धा कट करून घेतली. म्हटलं याला छान नवीन पालवी फुटेल, आणखीन छान नवीन कळ्या येतील आणि नंतर मिरची बघूच आपण मी हा प्रयोग जो केलेला आहे हा कुठेपर्यंत यशस्वी होतोच. तर अशा प्रकारे मी त्याच्या काही फांद्या कट करून घेतल्या आणि याच कुंडीमध्ये आणखीन एक रोप लावणार आहे. तर अशी आपल्याकडे मिरचीची म्हणा किंवा टोमॅटोची आपण पालक म्हणतो किंवा मेथी, कोथिंबीर अशा अनेक आपण पालेभाज्यासुद्धा लावू शकतोच. तर बघा अशा प्रकारे मी ते काढून घेतलं आणि आता हे मी फेकून देणार नाही. याचासुद्धा उपयोग मी खतामध्येच करणार आहे. त्यानंतर एकाच कुंडीमध्ये बघू शकता सब्जा, तुळशी आणि इतर कुठली बारीक बारीक रोपं आणि हे जे आहे मोगरा लावलेलं आहे. अशा बऱ्याच रोपं या ठिकाणी उगलेली आहेत. तर ज्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात होते ना, तर आपल्या कुंडीमध्ये ज्या बिया पडलेल्या असतात त्यांची रोपं व्हायला सुरुवात होते आणि आपल्या कुंडीमध्ये अनावश्यक रोपं उगतात. आपल्याला जी नको हवी आहेत ते सुद्धा गवत उगत असतं, तर हे सुद्धा काढणं तेवढंच महत्त्वाचं. तर बघा अशा प्रकारे मी त्या कुंडीमध्ये मिरचीचंसुद्धा रोप होतं ते काढून घेतलं आणि असं एका ठिकाणी लावलेलं आहे. या ठिकाणी वाल लावलेला आहे, काही टोपल्यांमध्ये बघा मोठ्या. तर पुदिना लावलेला आहे आणि आपण आळूचं पान म्हणतो तर ते सुद्धा लावलेलं आहे. अशा प्रकारे दुसरं टब जे आहे त्यामध्ये दुर्वा लावलेले आहेत, काही गोकर्णाची रोपं उगलेली आहेत, काही रेन लिली आहेत पिवळ्या कलरची फुलं असणारी.
तर दुर्वासुद्धा आपल्या गार्डनमध्ये लावाव्यात, जेणेकरून आपल्या बाप्पांना आपल्याला त्या अर्पण करता येतात. आणि वाल बघू शकता, पांढरा वाल लावलेला आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात जो आपल्याला भाजीपाला म्हणा किंवा गवती चहा वगैरे अशा तर विविध झाडंसुद्धा मी लावलेली आहे. रताळू असो, गवती चहा असो, तर रताळूलासुद्धा छान इथे रताळू लागलेली आहेत. आपण आता एकादशीच्या वेळेस बघूच की किती रताळू निघतील आमच्या या झाडाला. त्याच्यानंतर हा गवती चहा आहे, तर दुसऱ्यांदा कट करून तिसऱ्यांदा छान झालेला आहे. त्यानंतर या कुंडीमध्ये बघितलं असेल तुम्ही, दाखवलं होतं मी आधी, खूप कचरा उगलेला होता, तर सर्व काढून घेतला. तर पेरूचं आणि कढीपत्त्याचं अशी 2 झाडं यामध्ये लावलेली आहेत. ज्यावेळेस पाऊस पडायला लागतो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गुलमोहरची सुद्धा झाडं भरपूर असतात आणि त्यांची सुद्धा फुलं खूप सुंदर वाटतात. तर बघा ही लाल रंगाची फुलं. टी प्लांट असलेलं यामध्ये 2 कलर असतात, तर माझ्याकडे दोन्ही कलर आहेत, ग्रीन आणि जांभळ्या कलरमध्ये. तर याचीसुद्धा व्हेरायटी खूप सुंदर वाटते आपल्या गार्डनची म्हणा, किंवा आपण इंडोर प्लांट म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो. हे सुंदर दिसणारं झाड पानांपासून आपण रोप तयार करू शकतो. अगदी पानांना छोटाली रोपं येतात आणि ती लावली म्हणजे रोप तयार होतं. अगदी म्हणजे लावायची गरज नाही, जमिनीमध्ये पडतात आणि त्यापासूनच सुंदर रोपं तयार होतात. अशी छोटाली जी वेलरूपी झाडं आहेत ती आपण हँगिंगमध्ये वापरू शकतो. त्यानंतर हे खाऊचं पान आहे, तर यामध्ये सुद्धा अनेक व्हेरायटी असतात, छोटी मोठी पानं असतात. माझ्याकडे अशा प्रकारे आहे. त्यानंतर आपल्या श्रावण महिन्यामध्ये येणारं फूल म्हणजे ब्रह्मकमळाचं, तर त्याचीसुद्धा आपण पानांपासून रोपं तयार करू शकतो. तर अशा प्रकारे गार्डनमध्ये अनेक प्रकारची मी रोपं झाडं लावलेली आहेत. तर ही एक वेळा नाही, तर अनेक वेळा आणल्यानंतर कुंड्या, झाडं तर एवढ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत. सगळ्या प्रकारची झाडं माझ्या गार्डनमध्ये आहे. अगदी म्हणजे फुलं लागणारी, सुंदर दिसणारी, वास्तूसाठी शुभ असणारी झाडं. त्याच्यामध्ये केळीचं म्हणा किंवा आवळ्याचं, आपलं रुईचं झाड आहे. तर अशा शुभ झाडांचा सुद्धा समावेश आहे. स्वामींना आपण अर्पण करतो ते म्हणजे चाफ्याचं फूल, सोनचाफा. तर हे सुद्धा झाड खूप सुंदर झालेलं आहे, मोठं झालेलं आहे. यालासुद्धा भरपूर कळ्या यायला लागलेल्या आहेत. त्यानंतर सुंदर दिसणारी फुलं, अगदी छोटी घंटीसारखी फुलं, तर हे सुद्धा वेल हँगिंगमध्ये याचा वापर आपण करू शकतो. अगदी फांदी लावलीसुद्धा तरी चालतं, याचं रोपात रूपांतर होतं आणि तसंच मी लावलेलं आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये अगदी आपल्याला उपयुक्त अशी पूजनीय झाडं म्हणा किंवा इतर झाडं लावू शकतो. तर तुम्ही आता आधी बघितली मी किती प्रकारची झाडं तुम्हाला दाखवलेली आहे. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा तुमच्या झाडांमध्ये याचा समावेश नक्कीच करा. तर माझ्याकडे वॉटर लिली म्हणा किंवा कमळाचं दोन्ही प्रकारची या ठिकाणी टपांमधले लावलेली झाडं आहेत. तर ह्यावेळेस बघा, कमळालासुद्धा छान 2 कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. तर काळजी मात्र घ्यावी लागते. वेळच्या वेळी त्याच्यामध्ये जे काही शेवाळं आलेलं असतं ते काढावं लागतं. शंखासारख्या ज्या गोंगलगाया असतात त्यासुद्धा काढाव्या लागतात आणि अशा प्रकारे काळजी घेतली म्हणजे आपलं गार्डन अगदी सुंदर वाटतं. आणि वेळोवेळी स्वच्छता करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर आपल्या अंगणामध्ये किंवा गार्डनमध्ये गोंगलगाया तुम्हाला न व्हाव्या असं वाटत असेल तर जाडमिठाचा उपयोग नक्कीच करा. अगदी साफसफाई झाल्यानंतर आपण एखाद्या कोपऱ्यांना जाडमीठ हे टाकू शकतो. हे टाकल्यामुळे काय होतं, आपल्या झाडामध्ये गोंगलगाया होण्याचं प्रमाण थोडं कमी होतं, कारण त्या गोंगलगाया मरतात. तर बघा, आपल्याला काही गोष्टी आपल्या झाडांना जर वाचवायचं असेल तर ह्या कराव्याच लागतात. तर बघा, जे झाड मी तुम्हाला दाखवलं त्याच्या कळ्यात रूपांतर झालं होतं, त्याचं आता फुलात रूपांतर झालेलं आहे. हे झाड आता खूप छान असंच बहरेल. याचा बहर नेहमी येत असतो. तर हे आपल्या येथील नाही तर परदेशातील झाड आहे. तर याला टेक्सेस सांगेसुद्धा म्हणतात किंवा सदाबहारसुद्धा म्हणतात. तर या झाडाला जेवढी पानं असतात ना, तर ज्यावेळेस फुलांचा बहर येतो ना, तर पानंसुद्धा कमी दिसायला लागतात आणि फुलांनीच हे झाड खूप छान बहरतं. यामध्ये मधमाशा ज्या असतात त्यांचं जास्त प्रमाण वाढतं. फांदीपासूनसुद्धा आपण रोप तयार करू शकतो आणि त्याचा वेलात रूपांतर होतं. तर अशा प्रकारे मी एक फांदी आणून लावली होती या वेलाची आणि आता बघू शकता याची ग्रोथ कशी झाली. तर मागच्या वर्षी लावलेलं हे झाड अगदी छान झालेलं आहे.
हे जमिनीमध्ये जर लावलं असतं तर आतापर्यंत खूप मोठं झालं असतं. ते अबोली कलरचं दिसणारं झाड जे आहे याची बियासुद्धा आपण लावल्या तर याचं रोपं उगू शकतात किंवा हे पिवळ्या कलरची. तर अशा प्रकारची जी झाडं आहेत ती सुंदर दिसणारी म्हणजे आपल्या गार्डन यानेसुद्धा खूप सुंदर वाटतं. तर ही फुलं झाडं आपण बियांपासून रोप तयार करून लावू शकतो. अगदी अंगणात तुम्ही लावा, गाईसुद्धा खाणार नाही या झाडाला. तर अशी ही झाडं आहेत. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुंदर दिसणारी झाडंसुद्धा तुमच्या गार्डनमध्ये लावू शकता. चला तर आता छोट्या-मोठ्या झाडांची खरेदी करूया आणि कुठली झाडं मी आणलेली आहेत. या श्रावण महिन्यामध्ये मी माझ्या गार्डनमध्ये आणखीन नवीन झाडांचा समावेश करणार आहे. तर ती कुठली झाडं असणार आहे तीसुद्धा आपण बघणार आहोत. तर रोकडोबा फाट्याजवळ असलेली ही नर्सरी आहे दाभाडी रोडवर. तर या नर्सरीमध्ये आपल्याला अनेक प्रकारची झाडं, रोपं बघायला मिळतील. खरं तर श्रावण महिना अजून लागलेला नाही. परंतु पावसाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला असं वाटतं की श्रावण महिनाच लागला आणि अगदी ती हुरहूर लागलेली असते की श्रावण महिन्यामध्ये आपल्या गार्डनमध्ये खूप फुलं असावी. म्हणजे काय होतं, पावसामध्ये आपलं बाहेर निघणं होत नाही आणि फुलंसुद्धा आणणं होत नाही. यावेळेस आपल्या गार्डनमध्ये जी कुठली फुलं लागलेली असतात आपण ती पूजेमध्ये वापरतो आणि पूजा सुंदर दिसण्यासाठी आपल्या देवघरामध्ये आपण फुलांचा समावेश करतो आणि म्हणूनच ही छोटी मोठी खरेदी आपण जर केली तर खूपच भारी ना. तर चला, आज थोडा पाऊस पडला सकाळी आणि काल पण पडला थोडासा. तर सध्या पावसाचं वातावरण आहे आणि असं वाटत होतं की आज पाऊस खूप येणार आहे. म्हणून मी सकाळीच लवकरच गेली खरेदी करण्यासाठी. तर आल्यानंतर बघितलं तर खूप चिखल झालेला आहे. कारण काल जो पाऊस पडला ना तर दिवसभर पाऊस होता आणि खरं तर कालच मला इथे यायचं होतं नर्सरीमध्ये झाडं घेण्यासाठी. परंतु पावसामुळेच मी आले नाही. तर चला म्हटलं, मिस्टर आज घरी होते तर आपण म्हटलं गाडीवर जाऊया मोठ्या, जेणेकरून जी कुठली झाडं मी घेणार आहे तर ती अगदी डिक्कीमध्ये सहज ठेवता येतील. कारण स्कूटीनी वगैरे जर गेलं तर ते ठेवणं खूप अवघड असतं आणि आणतानासुद्धा झाडांची हाल होतात. कधी-कधी झाडं आपली ही तुटू शकतात. सध्या कसं ओलावा असल्यामुळे झाडांची जी माती जी असते ती खूप लूज झालेली असते आणि आणताना खूप काळजीपूर्वकच आपल्याला ती झाडं आणावी लागतात. तर आल्यानंतर मला खरं तर गुलाबाची, मोगऱ्याची अशी विविध झाडं घ्यायची होती. तर मी शोधायला लागली की कुठली झाडं घ्यावी आणि काही या ठिकाणी आल्यानंतर एक पीस लिलीचं सुद्धा रोप मी घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याचशा कुंड्या वगैरे बघायला मिळाल्या आणि काही रोपं वगैरे बघायला मिळाली. तर सध्या नर्सरीमध्ये अनेक प्रकारची झाडं आलेली आहेतच. तर हे जे आहे मधुकामिणीचं झाड आहे. तर बघा, छोट्या झाडालासुद्धा खूप फुलं आलेली आहेत. माझ्याकडे सुद्धा आहे. तर माझं झाडसुद्धा खूप मोठं झालेलं आहे. परंतु सध्या फुलं नाही त्याला. तर उन्हाळ्यामुळे काय झालं, तर फार उन्हाळा असल्यामुळे थोडी झाडं माझी बऱ्यापैकी तरी आपण म्हणतो पण थोडी खराब होतातच. पण नंतर एक पाऊस पडला म्हणजे झाडं खूप सुंदर वाटतात. तर बघा, हे जांभळ्या कलरची फुलं दिसणारी किती छान वाटतात ना अशी झाडंसुद्धा. तर यातील सुद्धा मी एक झाड घेतलेलं आहे आणि काही गुलाबाची वगैरे आहेत आणि आपण तुळस म्हणतो, तुळशीचा सुद्धा समावेश नक्कीच करा तुमच्या गार्डनमध्ये. खूप तुळस लावा. तर तुळशी लावल्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा वातावरण शुद्ध राहण्यास खूप मदत होत असते. झाडं वगैरे ठेवायचं म्हटलं तर खूप काळजी घ्यावी लागते आणि आम्ही अशा प्रकारे न्यूजपेपर वगैरे आणलेला होता आणि गोणीसुद्धा आणलेली होती. तर डिक्कीमध्ये ते आधी नीट टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही ही झाडं ठेवलेली आहे अशा प्रकारे. कारण मग आता खरंच असं वाटतं की गाडी मोठी आणली म्हणजे मला एवढी झाडं ठेवता आली. नाहीतर स्कूटीवर म्हणा किंवा टू व्हीलरवर एवढं झाडं मला घेताच नसती आली. तर अशा प्रकारे छानशी खरेदी झालेली आहे आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आहे, ते म्हणजे आता खतं. तर खत कुठलं, तर सध्या मी निंबोणी खतच घेणार आहे. तर निंबोणीच्या म्हणजे जे बिया असतात त्यापासूनच हे खत तयार होतं.
तर आपल्या झाडाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन न व्हावं म्हणून आपण ही काळजी घ्यायची असते. पावसाळ्यामध्ये मातीमध्ये अनेक जीवजंतू तयार होतात आणि अगदी पानं वगैरे आपण काही जरी टाकलं पडलं तरी त्याला बुरशी येते आणि बुरशी तर पासूनच अनेक जीवाणू तयार होतात आणि ते जीवाणू आपल्या झाडांना इजासुद्धा पोहोचवू शकतात. आणि यापासूनच आपण काळजी घेण्यासाठी अशा प्रकारे निमोनिक खतसुद्धा वापरू शकतो. तर आम्ही या शॉपमध्ये आलेलो आहोत. तर इथे आल्यानंतर मला खरं तर कुंड्या नव्हत्याच घ्यायच्या. तर म्हटलं चला बघूया आपण आणखीन एक काही घेता येईल तर आपल्याला. तर मी अशा प्रकारे हँगिंगमध्येच ते प्लांटर घेतलेलं आहे आणि बाकी काही नाही. मला तर खतच घ्यायचं होतं. गांडूळ खत तर माझ्याकडे मी आधीच टाकलेलं होतं आणि कोकोपीट तर सध्या आता आहे माझ्याकडे अवेलेबल आणि सध्या पाऊसही खूप होता म्हणून म्हटलं चला आपल्याला त्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे दगडं किंवा स्टोन म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा अवेलेबल असतातच कुंडींमध्ये म्हणजे कुंडींच्या झाडांची शोभा वाढवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण हवे असेल तर ते सुद्धा घेऊ शकतोच. तर चला आता घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर मी कुठली कुठली झाडं घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर रस्त्याने जाताना बऱ्याचशा मेंढ्या वगैरे बकऱ्या अशा प्रकारे आम्हाला लागल्या आणि खूप भारी वाटतं असं काही बघितल्यानंतर आपल्यालासुद्धा. तर बघा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेंढ्या किंवा बकऱ्यासुद्धा खूप बघायला मिळतात, कारण ते चारा खाण्यासाठी आपल्या घराजवळ किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे गवत उगलेलं असतं ते खाण्यासाठी येत असतात. झाडं आणल्यानंतर असा पसारा झालेला होता आणि मी नंतर थोड्या वेळानंतर जेवण वगैरे होईल म्हटलं, कामं आपली आवरून झाली, काही झाडं जी आहे ती टेरेसवर नेऊन ठेवूया म्हटलं. कारण लगेच तर काही लावणार नाही ही झाडं मी, कारण कसं असतं ना त्या वातावरणामध्ये सूट व्हायला थोडे 1-2 दिवस लागतात. तर बघा अशा प्रकारे हे पीस लिलीचं झाड आणलेलं आहे. इंडोर प्लांट आहे. तर आपण हे घरामध्ये ठेवू शकतो किंवा बाहेरही ठेवू शकतो. याला खूप सुंदरसुद्धा फुलं येतात. पानंसुद्धा अगदी छान हिरवीगार आहेत. तर मी सध्या तर हे बाहेरच ठेवणार आहे, कारण बऱ्याचदा काय व्हायचं मी झाडं आणल्यानंतर डायरेक्ट जर घरात लगेच ठेवलं तर त्याचा म्हणजे कसं अगदी हे तिथे बाहेर असतात हे नेटमध्ये, ग्रीन नेटमध्ये वगैरे किंवा नर्सरीमध्ये अनेक झाडांसोबत. आणि ज्यावेळेस आपण आणतो आणि आणल्यानंतर लगेच जर लावून जर घरात ठेवलं तर ते त्याचा लगेच वातावरणामध्ये बदल होतो आणि आपलं झाडं पाहिजे तेवढं ग्रोथ होत नाही. सध्या मी ठरवलेलं आहे की जी कुठली झाडं मी आता आणलेली आहे तर लगेच तर घरात मी ठेवणारच नाही. 15-20 दिवस किंवा 1 महिना म्हटलं बाहेर ठेवू, त्यांना छान असं वातावरणामध्ये रुळू देऊ आणि त्यानंतरच आपण ते घरात लावू. तर अशा प्रकारे मी आरेका पामसुद्धा आणलेला आहे. तर माझ्याकडे आहेत, परंतु म्हटलं चला आपण हे छान आता नवीन घेऊया म्हटलं आणि छान मोठ्या कुंडीमध्ये लावूया आणि सध्या तर मी हे बाहेरच ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी बरीचशी झाडं आणलेली आहेत. त्यामध्ये काही जास्वंदाची आहेत, काही गुलाबाची सुद्धा आहेत. तर काही एक झाड जे आहे तर बारीक बारीक पिवळ्या कलरची त्याच्यावर टिपकी असलेली पानं असलेली झाड आहे. तर हे माझ्या आईकडूनच मी आज गेली होती सकाळी भेटायला, त्यावेळेस मी ते उपटून आणलेलं आहे. तर हे सुद्धा झाड खूप सुंदर वाटतं. आपल्या गार्डनची शोभा वाढवण्यासाठी आपण अशा सुंदर पानांनी असलेलं झाडंसुद्धा लावू शकतोच. त्यानंतर एक प्लांटर घेतलेला आहे. तर आपण हँगिंग म्हणून हे वापरू शकतो. अगदी खिडकीला कुठेही ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये असलेलं रूप बघू शकता. खूप सुंदर वाटलं. फुलंसुद्धा खूप छान होती आणि जांभळा कलर होता आणि म्हणूनच मी हे झाड घेतलेलं आहे. तर हे प्लांट जे आणलेलं आहे तर याचा वेल होतो. तर पांढऱ्या कलरचं फूल येणार आहे. यामध्ये पिवळा कलरसुद्धा असतो. तर अशा प्रकारची याची पानं आहेत. तर बघा एका छोट्या कुंडीमध्ये यांनी अगदी छान 2-3 स्टिकचा वापर करून गोल गोल राऊंडमध्ये तयार केलेलं आहे आणि वरती अगदी खूप बंचसारखं झालेलं आहे. तर आपण हे वेल म्हणूनसुद्धा म्हणजे लावू शकतो आणि खूप सुंदर फुलं वाटतात. त्यानंतर पांढरा जास्वंदसुद्धा आणलेला आहे, कारण माझ्याकडे होता पण तो काही दिवसानंतर खराब झाला आणि मी काढून टाकला आणि आता म्हणून नवीन रोप आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक जास्वंदाचं फूल आहे. तर हे थोडं ऑरेंज टाईप कलर आहे, अगदी डार्क लाल असा वेगळाच आहे आणि ते सुद्धा मला आवडलं म्हणून हे एक घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गुलाबाची मी रोपं आणलेली आहेत. तर गुलाबाची फुलं जी असतात तर आपण बऱ्याचदा पूजेमध्ये वापरतो आणि डेकोरेशनमध्ये सुद्धा त्याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे मी 2 गुलाबाची रोपं आणलेली आहेत. आणि हे का आणलं तर बघा अनेक आपण कलरची गुलाब आणतो तर ते जास्त दिवस टिकत नाही, कुंडीमध्ये खराब होतात. जमिनीमध्ये लावल्यानंतर ते वाढतात, परंतु मला कुंडीत लावायचं आहे आणि कुंडीमध्ये यांची ग्रोथ खूप छान होते. याच्या आधीसुद्धा मी आणलेलं आहे आणि बऱ्याचदा ती फुलं निघतात त्यांचा मी पूजेमध्ये समावेश करत असते, म्हणून मी अशा प्रकारे 2 रोपं आणलेली आहेत.
कारण आपल्या गार्डनमध्ये अशी फुलं झाडं असली तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं आणि बघितल्यानंतरच प्रसन्नता निर्माण होत असते. आणि आता बाप्पा आपले येणार, नंतर भाद्रपद महिन्यामध्ये अनेक सणवार येतील आणि त्या सणांमध्ये फुलं तर हवीच. मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला फुलं मिळत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या गार्डनमध्ये अशा प्रकारे सुंदर सुंदर झाडं लावून आपलं गार्डन म्हणा किंवा आपलं घर सुंदर हे करू शकतोच. तर बघा, अगदी वरतून म्हणा किंवा खाली म्हणा, मी प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे सुंदर सुंदर ही झाडं लावलेली आहेत. प्रत्येक झाडांना खूप फुलं येतात आणि आपण ते पूजेमध्ये वापरत असतो. तर गोकर्णाचा वेलसुद्धा तुम्ही लावा, श्रावण महिन्यामध्ये छान फुलं येतील आणि आत्ताच या सीझनमध्येच तुम्ही लावाल तरच तुम्हाला श्रावणमध्ये भरपूर फुलं बघायला मिळतील. तर अशा प्रकारे हे मी निंबोणीचं जे खत म्हटलं ते आणलेलं आहे झाडांसाठी. तर मी प्रत्येक झाडांमध्ये थोडं थोडं याचं प्रमाण करून टाकणार आहे. तर अशा प्रकारे माझी ही छोटीशी खरेदी होती आणि झाडांविषयी छोटीशी माहिती होती. तुम्हाला ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आत्ता आपल्याकडे वेळ आहे आणि या वेळामध्येच तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये फांदी म्हणा, एखादं रोप म्हणा लावा आणि श्रावण महिन्यामध्ये खूप छान फुलं मिळवा. तर तुम्हाला माझं हे गार्डन कसं वाटलं आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे, थोडाफार जर युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी छान छान युजफुल माहितींसह व्हिडिओ बघायला मिळतील. तर बघा, अशा प्रकारचं माझं हे छोटंसं गार्डन आहे आणि आता इथे संपणार नाही. तर मला आता जी काही झाडं वगैरे आणलेली आहेत ती नीट ठेवायची आहेत आणि मी आता बघेल 1, 2, 3 दिवसानंतर त्या झाडांना लावणारच आहे. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.